नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आता बीटेकचे रजिस्ट्रेशन लवकरच स्टार्ट होणार आहे सीईटी सेलच्या पोर्टल वरती। हे जे 3 डॉक्युमेंट्स आहे हे जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 डॉक्युमेंट्स कोणते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आणि आता लवकरच रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही चालू होईल सीईटी सेलच्या पोर्टल वरती। तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहायचं, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचंय, व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायचंय। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून सुद्धा जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली बघा, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता। तर आता चालू करणार आहे आपण व्हिडिओसाठी। तर बघा, ऍडमिशन बीटेक ऍडमिशन 2026 साठी हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुमचं ऍडमिशन काय आहे ते कॅन्सल होऊ शकते। तर ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही आपला प्लॅन जॉईन केला नसेल बघा, त्यामध्ये ए टू झेड प्रोसेस आपण करत असतो। म्हणजे बघा, प्लॅन नंबर 1 आहे याच्यामध्ये ऑल कॅप राऊंड प्रोसेस आपण करतो। 1999 मध्ये ए टू झेड प्रोसेस आपण करत असतो। म्हणजे तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याकडून केलं जाते, आपल्या टीम कडून। त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला काहीच करायची गरज नाही। तुम्हाला फक्त काय करायचंय, डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवायचं आहे आणि तुमचं ऍडमिशन आपण करून देणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपण सगळ्या प्रोसेस या प्रोव्हाइड करणारे, म्हणजे चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी, प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ सुद्धा प्रोव्हाइड करणारे, ड्रीम कॉलेज, ड्रीम ब्रांच सुद्धा आपण ऍडमिशन गॅरंटेड देतो। आणि गर्ल्सला एज्युकेशन फ्री इन्फॉर्मेशन प्लस गर्ल्सला एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण करून देत असतो। 100% कॉलेज ऍडमिशन गॅरंटी कोणीच घेत नाही, पण आपण स्वतः घेतो। त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शन सपोर्ट, व्हॉट्सअप सपोर्ट, म्हणजे आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो कॉलेजेसचे अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी। तर तुम्हाला काय करायचं, 92093 च्या स्क्रीनवर जो नंबर शो होत आहे त्यावरती संपर्क करून आजच तुमची काउन्सिलिंगचा प्रोसेस हे जॉईन करून घ्यायचे। तर आता आपण वळणार मुख्य मुद्द्याकडे आपल्या, कोणते ते 3 डॉक्युमेंट्स आहे जे काय आपल्याला रेडी करायचे आहे बिफोर द रजिस्ट्रेशन। ओके, बीटेक ऍडमिशन 2026 रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट आता काय काय आहे, त्याच्यामध्ये 3 कोणते आहे ते सुद्धा सांगणार आहे। त्याप्रथम आपण सविस्तर जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती तुम्हाला कॅरी करून ठेवायची। तर त्यामध्ये सर्वप्रथम येतं तुमचं 10 मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट। म्हणजे जर तुमच्याकडे 10चं मार्कशीट नसेल तर पासिंग सर्टिफिकेट असतं एक 10चं, ते सुद्धा तुम्हाला लागतंय। त्याला आपण 10वीची सनद असं सुद्धा म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला जमा करून ठेवायचंय। त्याचबरोबर 12ची मार्कशीट आणि त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचं 12वीची सनद आणि मार्कशीट सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असली पाहिजे। त्याचबरोबर जर तुम्ही जेई दिली असेल, जेईची एक्झाम दिली असेल, जेईचं स्कोर कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे। जर नसेल दिली तर एमएसटी सीईटीचा स्कोर कार्ड तुम्हाला लागणार आहे। ज्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क असतील त्या अटेम्प्टचं तुम्हाला स्कोर कार्ड सेव्ह ठेवायचं आहे। त्याचबरोबर जेई मेन्स मध्ये जर तुम्हाला मार्क कमी असतील तरी सुद्धा ते मार्क तुम्हाला एमएसटी सीईटी मध्ये कॅरी होऊन तुम्हाला चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट मिळू शकते, बरोबर। त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा, म्हणजे तुमचं 10वीचं 12वीचं जे काही टीसी आहे, म्हणजे ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असंही म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट असंही म्हणतो। त्याचबरोबर आता डोमेसाइल सर्टिफिकेट, आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आता हे 3 डॉक्युमेंट्स कोणते अनिवार्य आहे ते आता बघणार आहे आपण। त्यामध्ये जर आता आपली जर का डोमेसाइल सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर काय करायचं, डोमेसाइल सर्टिफिकेट जर नसेल तर त्या जागी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता। त्याचबरोबर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल पूर्णपणे तर तुम्ही त्या ठिकाणी टीसी सुद्धा अपलोड करू शकता। त्याचबरोबर हे तुम्हाला कोण केलंय, सगळ्यात मोठं 1 नंबरचं डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट। हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे पर्याय कोणते आहे ते तुम्हाला मी सांगून दिले की 2 पर्याय आहे। तुमचा टीसी सुद्धा अपलोड करू शकता, त्याचबरोबर तुमचं बर्थ सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता। त्यानंतर आधार कार्ड सगळ्यांकडे असतं, पण अपडेट करून घ्या आता लवकरात लवकर। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे अपलोड करण्यासाठी तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही नसेल तर काढून घ्या। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला अनिवार्य आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागते तर त्यांनी लवकरात लवकर काय करणं आहे, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचंय। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी, म्हणजेच आपले ओबीसी, एसटी, एससी, व्हीजेएनटी वाले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे। हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं ऍडमिशन हे ओपन कॅटेगरी मधून जाईल आणि तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते। तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे, ते काढावंच लागेल। जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे म्हणजे मॅन्डेटरी तर नाहीये, पण जर लागली तर तुम्हाला काढून ठेवा। जर लागली तर तुम्हाला अपलोड करू शकता तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे लागणार आहे की नाही हे तुम्हाला मी रजिस्ट्रेशनच्या वेळेस सांगेल। आता सध्या तुम्ही काढून ठेवायचे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स। आता नॉन क्रिमिनल कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर जे काही व्हीजेएनटीचे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ओबीसीचं जे काही नॉन क्रिमिनल आहे ते लागणार आहे।
त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं ड्रॉप स्टुडंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं गॅप होतं मागील वर्षी, त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट कधी लागणार आहे, अपलोड करायला तर नाही लागणार, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे द्यावं लागतं. आता मायग्रेशन सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल आहे, म्हणजे जर तुम्हाला अपलोड करायचं सांगितलं तरच अपलोड करायचं, नाहीतर तुम्ही फक्त काढून ठेवू शकता. तुम्हाला हे कुठेही कामात येतं मायग्रेशन सर्टिफिकेट. हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला कळाले मुख्य: नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. हे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला कॅरी करून ठेवायचे आहे, आणि हे जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. ओपन कॅटेगरी मधून जनरल कॅटेगरी मधून तुमचं रजिस्ट्रेशन होईल. त्यापैकी तुम्हाला काय करायचं, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला लिस्ट वाईज मी सांगितले समजून, तर तुम्हाला हे कॅरी करून काढून ठेवायचे. म्हणजे आता रजिस्ट्रेशनला 5-6 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन चालू होईल. ज्या काही विद्यार्थ्यांना आवडत्या कॉलेजमध्ये आवडत्या ब्रांच नुसार तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल, पुण्यातले कॉलेज असो, मुंबईतले कॉलेजेस असो, आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच काउन्सिलिंग सीट आहे ते बुक करू शकता. आणि आता भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.